मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या वसूला विचारते, काय ग तुला हा पुरावा मिळाला तेव्हा तू धावतच सुटली लगेच त्यांना सांगायला, पण तू हा विचार केलास का? अगं, जेव्हा मामीला ही गोष्ट समजेल तेव्हा ती लगेच मामाला सुद्धा सांगेन आणि मामा व मामी दोघेही मिळून काव्या आणि पार्थ बरोबर चर्चा केली असती आणि त्या दोघांचं ब्रेन वॉश सुद्धा केलं असतं, पण ते दोघेही डिवोर्स कधीही आपल्या मुलाचा होऊ देणार नाही. मग वसू डोक्याला हात लावते आणि म्हणते, अगं बाई, अगं रम्या, माझ्या खरंच लक्षात नव्हती आली ग ही गोष्ट. अगं नाही, म्हणजे मी हा विचारच केला नाही. अगं, एवढा मोठा बॉम्ब माझ्या हाताला लागलाय तर तो फोडायचाच नाही. तेव्हा रम्या म्हणते, अगं फोडायचा आई. तेव्हा वसू विचारते, पण कधी फोडायचा? तेव्हा वेळ आल्यावर फोडायचाच आहे आई, असं रम्या समजावते. मग आता वसू विचारते, कसा फोडणार आहेस तू बॉम्ब? तेव्हा रम्या म्हणते की काव्याशी जवळीक साधून फोडायचं. हे सगळं काही रम्याने प्लॅन केलेलं असतं आणि लगेचच ती वसूला तो प्लॅन सांगू लागते. आता जर हे सगळं काही मामीला समजलं असतं या डिवोर्सबद्दल तर मामी लगेचच काव्याशी बोलली असती, पण आता मामीला समजलं नाही. मग मी काव्याशी बोलेल आणि मी तिला कन्व्हिन्स करेल की कसं तिला या लग्नामध्ये काहीच सुख मिळणार नाहीये आणि तिचं पार्थबद्दल मत इतकं बदलेल ना की तिने हा डिवोर्स दिलाच पाहिजे. तेव्हा वसू विचारते, पण पार्थने का दिला असेल ग डिवोर्स? पण नाही, म्हणजे द्यायलाच पाहिजे. पण नेमकं असं काय घडलं असेल की त्या दोघांची अगदी डिवोर्स पर्यंत वेळ आली? तेव्हा रम्या म्हणते, अगं प्रश्न तर बरोबर आहे, पण आता काही हरकत नाही. आपल्याला काय फक्त पार्थ आणि काव्याचा डिवोर्स झाल्याशी मतलब आहे. एकदा का त्या दोघांचा डिवोर्स झाला ना की माझ्या पार्थला ना मी माझ्या बाजूनेच वळवेन आणि यावेळी ना ते कसं जमवायचं हे तर मला बरोबर माहीत आहे. तेवढ्यातच आता पार्थचा रम्याला फोन येत असतो. तेव्हा रम्या त्याबद्दल वसूला सांगते. मग आता ती कॉल रिसीव करते आणि विचारते, हाय पार्थ, बोल ना. तेव्हा तो विचारतो, आहेस कुठे तू? तेव्हा ती आता जरा गडबडते आणि म्हणते, अरे प्रॉब्लेम काय झाला ना, ते क्लायंटचा कॉल. तेव्हा अगं तो क्लायंटचा कॉल झाला आहे असं पार्थ सांगतो. मग रम्या म्हणते, हो माहीत आहे पार्थ, पण अरे इथे ना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला घरी, म्हणजे आईचा पाय घसरून पडला आणि तो मुरगळला आणि म्हणून अचानक मला घरी यावं लागलं. तेव्हा पार्थ म्हणतो, अशी कशी पडली वसू आत्या? तेव्हा रम्या आत्याकडे पाहते आणि म्हणते, काय सांगू पार्थ तुला आता? अरे आई ना स्वतःची काळजीच घेत नाही आणि मला जेव्हा याबद्दल समजलं ना तेव्हा मला अगदी कसं तरच झालं आणि मग मी निघून आले इकडे. सॉरी हा पार्थ, सॉरी. तेव्हा तो म्हणतो, इट्स ओके, काही लागलं तर मला सांग आणि काळजी घ्या आईची. मग आता ती म्हणते, हो मी सांगते, हा ठेवते फोन, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तेव्हा रम्या फोन ठेवल्यानंतर म्हणते, आई पाहिलं, अगं पार्थला किती असं सहज घोळात घेता येतं. तेव्हा वसू म्हणते, अगं पार्थ एवढा अजूनही घोळात आलेला नाहीये, त्यामुळे तू एवढी खुश होऊ नकोस. हां बरं, हे घे आणि हे पेपर्स काव्याच्या रूममध्ये नेऊन ठेव, उगीच कुणाला संशय यायला नको. आई अगं आता बघ, पेपर्स मी ठेवतेच, पण काव्याला तिच्या डिवोर्सपर्यंत नकळतपणे मी कशी घेऊन जाते? मग आता असं म्हणून ती म्हणते की काव्या, लवकरच तुझी जागा मी घेणार आहे. तेव्हा वसू तिला टोमणा मारते, घेशील हां, लवकरात लवकर तू काव्याची जागा सुद्धा घेशील, पण त्या अगोदर ना हे पेपर्स जिथे होते ना तिथे नेऊन ठेव. हां वेळी रम्या म्हणते, एक मिनिट हा, असं म्हणून ती आता ते पेपर्सचे फोटोज काढते. वसू जरा घाबरतच विचारते, काय ग कशाला फोटोज काढते? मग आता काही नाही ग, राहू दे फोटोज माझ्याकडे, असं म्हणून ती फोटो क्लिक करून घेते. तर आता कुणी पाहायच्या आत, जा ना ग बाई, ये ना ठेवून ते पेपर्स, असं वसू सततच म्हणत असते. मग त्यानंतर रम्या हसते आणि म्हणते, आई ही तलवार कधी वापरता येईल हे आपल्याला सांगता येणार नाही. तेव्हा वसू म्हणते, अरे वा, फारच हुशार झाली तू. रम्या म्हणते, अरे वा, तुझ्यामुळे. तेव्हा दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. इकडे आता संध्याकाळी जीवा घरी येतो आणि खूप खुश असतो, गाणं गुणगुणत असतो आणि तयार होणार असतो. तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि विचारते, काय रे, काय आज खूपच खुश दिसतोय? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, आपला सहजच. मग आता त्याला परफ्यूम मारताना नेमकी ती पाहते आणि विचारते, काय, बोल ना रे. तेव्हा ती विचारते, काय स्वप्न रंगवतो की काय? मग आता तो म्हणतो, नाही ग आई. मग आता कुठे चाललात, कुठे तुम्ही, असं ती पुन्हा विचारते. तेव्हा तो म्हणतो, ते ॲक्च्युली कसं आहे ना, मी नंदिनीला बाहेर जेवायला घेऊन चाललोय. तेव्हा ती म्हणते, अरे वा, छान हां. मग आता तो म्हणतो, ॲक्च्युली तसं नाही, ती मला बाहेर जेवायला घेऊन चालली आहे.
त्यावेळी ती म्हणते तरीही अरे वा छान, हा अगदी प्रगती आहे म्हणायची. तेव्हा जीवा म्हणतो तसं काही नाहीये अगं, प्रत्येक वेळी ती काही ना काही बोलत असते आणि मी सगळ्याला आपला नाही नाही म्हणत असतो, म्हणून म्हटलं की आज तिचं ऐकावं. मग आता ती म्हणते कसं आहे ना बाळा, प्रत्येक वेळी नवऱ्यानेच बायकोला फिरायला घेऊन जावं ना असं काही नाहीये. कधीतरी बायकोने सुद्धा नवऱ्याला फिरायला घेऊन जावं, कारण मलाही माहितीये नवऱ्यांना सुद्धा वाटतं ना की आपलेही लाड व्हावेत आणि कधीतरी कोणीतरी आपल्याला फुलं द्यावी, कधीतरी आपण शेजारी बसून खिडकी बाहेर पाहावं आणि बायकोने ड्राईव्ह करावं, हो की नाही. तेव्हा जीवा म्हणतो अगं नवऱ्यालाच कशाला, सगळ्या पुरुषांना आपल्याला कोणीतरी पॅम्पर करावं असं वाटतं. लाड आईने, बहिणीने किंवा मैत्रिणीने करू देत असं जीवा म्हणतो. मानिनी विचारते अच्छा म्हणजे मैत्रीण घेऊन चालली आहे का तुला तुझी डिनरला, पण आहे कुठे तुझी ती मैत्रीण. तेव्हा तो म्हणतो आतमध्ये रेडी होतीये. तेव्हा आता मानिनी म्हणते बरं ठीक आहे, तिला तयार होऊ दे, तू पण तयार हो पटकन, कारण बायकांना कसं असतं ना जास्त वेळ पुरुषांनी असा तयार व्हायला लावलं ना तर आवडत नाही अजिबात. तो म्हणतो मला तर असं वाटतंय की तुला खूप एक्सपिरियन्स आहे, तू बाबांवर खूप वैतागलेली दिसतीये, मग आता माझ्या नंदिनीला वाट बघायला लावली ना तर लक्षात ठेव हा, असं मानिनी त्याला दम भरते. तेव्हा तो विचारतो काय तुझी नंदिनी. तेव्हा मानिनी म्हणते बरं बाबा तुझी नंदिनी ओके. त्यानंतर आता मानिनी म्हणते जीवा ऐक ना, तू आणि नंदिनी बाहेर अगदी उत्साहाने जेवायला जात आहेत, ते पाहून खरंच मला खूप बरं वाटलं आणि उगीच वसुताईंना काही पण वाटतं की तुमच्या संसारात वादळ वगैरे येणार आहे. तेव्हा तो विचारतो काय झालं आई. मग आता मानिनी म्हणते तू लक्ष नको देऊस, नंदिनी बरोबर जा डिनरला, असं म्हणून ती तेथून जाते. तर तेथे आता एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या धागे असतात. तेव्हा आता त्या धाग्यांकडे पाहत जीवाला आठवतं की कशाप्रकारे जेव्हा माझ्या कुडत्याचं बटन तुटलं होतं तेव्हा नंदिनीनेच ते अगदी प्रेमाने शिवून दिलं होतं. बरोबर जीवाला एक एक करून सगळ्या गोष्टी आठवतात. तेथे असणारा पाण्याचा ग्लास तो घेतो आणि पाणी पितो आणि नंदिनीच्या आठवणींमध्ये अगदी हरवून गेलेला असतो. जेव्हा नंदिनीला समजलं की मी तिकडे ऑफिसमध्ये कामाला जाणार आहे तर लगेचच नंदिनीने माझ्या हातावर दही साखरसुद्धा ठेवली होती, मला विश केलं होतं हेही त्याला आठवतं. तेव्हा जीवा आता आरशामध्ये स्वतःला पाहत असतो आणि सारखा सारखा नंदिनीची आठवण काढतो. तेवढ्यातच नंदिनी तयार होऊन तेथे येते तर जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. तर नंदिनी सुद्धा अजिबात त्याचा रागराग करत नाही, ती आपली शांतपणे त्याच्याकडे पाहते, पण तिच्या डोळ्यात आता प्रेमाची भावना तर अजिबातच नसते. इकडे काव्या ही आरशात पाहत असते आणि खूप छान अशी तयार झालेली असते, कारण पार्थ आज तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाणार असतो. काव्याने नवीन छान असा ड्रेस घातलेला असतो आणि ती आरशात स्वतःला पाहत असते, केस व्यवस्थित सेट करत असते. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि काव्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. त्याची नजर काव्यावरून हटतच नाही, तो अगदी काव्याजवळ जातो आणि कोट घालत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर जरा नाराजी असते. तर आता काव्या मात्र हसतच त्याच्याकडे पाहत असते. काव्या आता खूप छान अशी तयार होते आणि मग पार्थकडे पाहत असते आणि मग 2 कानातले हातात घेते आणि कोणते मला छान वाटत आहेत असं विचारते. तेव्हा पार्थ एक कानातले चूज करतो तर काव्या तेच कानातले आता घालते, त्यामुळे काव्यावर ते खूपच उठून दिसतात. आता सतत तिच्याकडे पाहत असतो, पण आजच्या दिवशी पार्थच्या मनात तिच्याविषयी खूप वेगळ्या काही भावना असतात. आता पार्थला काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात आणि त्या आठवणींमध्ये अगदी तो हरवूनच जातो. काव्याने केलेला तो मनापासून अभ्यास, त्याचबरोबर मी काव्याच्या स्वभावाच्या कशाप्रकारे प्रेमात पडलो, हे सगळे क्षण त्याला आठवतात. त्यानंतर काव्या क्रीम हातात घेते, पण तिला ती व्यवस्थित ओपन होत नाही, म्हणून ती पार्थकडे देते. तेव्हा पार्थ आता ती क्रीम हातात घेतो आणि पटकनच तिला उघडून देतो. काव्या आता स्वतःच्या हातावर क्रीम घेते आणि हातांना लावते. मग पार्थ ते झाकण तिच्याकडे देत असतो. तेव्हा काव्या पार्थचा हात हातात घेते आणि त्याच्या हातावरही ती क्रीम देते आणि त्याला म्हणते की तुम्हीसुद्धा लावा आता. मग तिचं मन राखण्यासाठी पार्थ ती क्रीमसुद्धा त्याच्या हातांना लावतो आणि पुन्हा एकदा काव्याला नेहाळू लागतो. इकडे आता नंदिनी ही तयार होऊन बाहेर आलेली असते.
तर जीवासुद्धा तयार होतो. नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. काही वेळानंतर जीवाला आता कोट घालायचा असतो, परंतु त्याला तो व्यवस्थित घालता येत नसतो. म्हणून नंदिनी आता लगेचच त्याला मदत करते आणि नंदिनीचा तो स्पर्श आता जीवाला हवासा वाटतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. अगदी नंदिनीजवळ तो जात असतो. त्यानंतर आता नंदिनी सगळं काही व्यवस्थित आवरते आणि मग म्हणते निघूयात का. तेव्हा आता ती पुढे चाललेली असते. मग जीवा तिचा हात पकडतो आणि तिला अडवतो. त्यानंतर तो आता जे कपल वॉच असतं ना ते नंदिनीने खरं तर घातलेलं नसतं. आता तो स्वतः तिच्या हातात ते घड्याळ घालतो. तेव्हा त्या दोघांच्याही मनात आता भावना जाग्या होतात की कशा प्रकारे आम्ही दोघेही हे कपल वॉच हातात घालायचं. त्याचबरोबर नंदिनीचा जीव धोक्यात होता तेव्हा मीच तिला कसं त्या दीपकच्या तावडीतून वाचवलं. हे सगळे प्रसंग त्याच्या आणि तिच्याही डोळ्यासमोरून जातात आणि मग नंतर दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्याचप्रकारे कशाप्रकारे इन्स्पेक्टर साहेबांसमोर घरातील सर्वांसमोर मला बायकोचा मान जीवाने दिला होता आणि माझ्यासाठी त्याने खूप तिखट पाणीपुरीसुद्धा खाल्ली होती. सगळं काही आता तिला आठवत असतं. मग काही वेळानंतर ते दोघेही निघालेले असतात तर नंदिनीचा पाय थोडक्यात सटकतो. तेव्हा आता जीवा पटकन तिला सावरतो आणि तिचा हात घट्ट पकडवून ठेवतो. तेव्हा त्या हाताकडे तो पाहतच राहतो. जीवा आणि नंदिनी एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. जीवा त्याच्या बाजूने पूर्णपणे नंदिनीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि खूप म्हणजे खूप खुश असतो. तर दुसरीकडे काव्या ही आता पार्थला विचारते निघायचं का. मग आता पार्थ मान डोलावूनच हो असं म्हणतो. त्यावेळी काव्या दार उघडते. मग ते दोघेही अगदी छान प्रकारे बाहेर जाऊ लागतात. तर काव्या आज खूपच लाजत असते. तिला खूप छान वाटत असतं कारण पार्थचं मन आज ती जपू शकलेली असते. तर दुसरीकडे जीवाच्या मनातही सेम तशाच भावना असतात की आज नंदिनीसाठी मी काहीतरी करणार, म्हणजे नंदिनीचं सगळं काही ऐकणार, तिला वाईट वाटू नये ना यासाठीच मी हा पुढाकार घेतोय. त्यानंतर नंदिनी त्या हाताकडे पाहत राहते तर जीवा आता नकळतपणे तिचा तो हात हातातून सोडतो. मग त्यानंतर ते दोघेही आता तेथून जातात. दुसरीकडे आता विक्रम आणि मानिनी दोघेही डायनिंग टेबलजवळ असतात. तेव्हा विक्रम जेवण करत असतो आणि तो विचारतो काय गं आज जेवणाला एवढी कमी मंडळी का होती. तेव्हा मानिनी म्हणते अहो आज मिथुन भाऊजी लग्नाला गेले आहेत ना आणि कधी नव्हे ते मंजुताई आणि श्रेया सुद्धा गेले आहेत त्यांच्याबरोबर आणि आपली रम्या काहीतरी सेलिब्रेट करायला पार्टी करते म्हणे मैत्रिणींबरोबर. मग आता आपले घोडे कुठे गेले असं आता मुद्दामहून विक्रम विचारतो. तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते तुमचे घोडे ना अहो गेले तळ्यावर पाणी प्यायला. तेव्हा तो विचारतो काय आणि त्यालाही आनंद होतो. मग मानिनी म्हणते हो कसं आहे ना आज पार्थ हा काव्याला लॉंग ड्राईव्हवर घेऊन गेला आणि नंदिनी ही जीवाला डिनर डेटवर घेऊन गेली. मग आता विक्रमला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि तो विचारतो पण तू का घरी मटर पुलावचा प्लॅन केला सांग ना, आपणही गेलो असतो ना डिनर डेटला, आपण काय एवढे म्हातारे झालो आहोत का असं विक्रम हसतच विचारतो. ती लाजते आणि म्हणते आपलं तर आत्ता कुठे 16वं सरलंय आणि 17वं लागलंय ना. मग आता विक्रम म्हणतो तुझं काही मला माहीत नाही पण माझं अजूनही 16वं सरलेलं नाहीये. तेव्हा मानिनी म्हणते देशमुख जरा सावधा असं म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं. तेव्हा विक्रम आता चावटपणे बोलतो आणि म्हणतो की 16वं वरीस मोक्याचं असंही म्हणतात. तेव्हा आता मानिनी त्याला धपाटाच घालणार असते आणि म्हणते तुम्ही म्हणजे ना काही पण बोलता. तेवढ्यातच मानिनीच्या मोबाईलवर एक फोन येतो. तेव्हा ती मोबाईलमध्ये चेक करते तर गुरुजींचा फोन. प्रश्न पडलेला असतो एवढ्या प्रहरी गुरुजींचा फोन कसा आला. विक्रम हळूच तिला फोन स्पीकरवर टाकायला सांगतो. ती फोन स्पीकरवर टाकते आणि विचारते काय झालं गुरुजी. गुरुजी म्हणतात जी पूजा करायची होती ना घरामध्ये सत्यनारायणाची ती पूजा आपण उद्या करून घेऊयात कारण उद्याचाच चांगला मुहूर्त आहे आणि अजून एक गोष्ट जमेल तेवढ्या सर्वांनाच घरी ठेवू द्या. तेव्हा उद्याच का गुरुजी करायची पूजा, काय झालं, काही काळजीचं कारण आहे का मानिनी विचारते. तेव्हा गुरुजी म्हणतात हो आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. तेव्हा म्हणजे नक्की काय म्हणायचे गुरुजी असं पुन्हा पुन्हा मानिनी विचारते. गुरुजी म्हणतात हे सांगायला वेळ नाही आहे, मी तुला सामानाची यादी पाठवतो, सगळं साहित्य अगोदर रेडी ठेवतो, एखादी वस्तू राहिली नाहीच मिळाली तर मला सांग मी घेऊन येतो, पण उद्या ही पूजा संपन्न झाली म्हणजे झालीच पाहिजे असं गुरुजी मानिनीला सांगतात. तेव्हा ती सुद्धा आता होला हो करते. मग आता
विक्रम विचारतो, अगं काय लगेच बरं बरं म्हणतेस, मुलांना विचार ना अगोदर आणि मग सांग गुरुजींना फायनल निर्णय. तेव्हा मानिनी म्हणते, गुरुजी अहो हे म्हणतायत जरा मुलांना विचारू का, कारण त्यांची काही कामं मीटिंग्स वगैरे असतील तर मग आपण असं नाही ना अचानक पूजा धरू शकत. त्यावेळी मी उगीच आग्रह धरत नाही आहे मानिनी, काहीतरी ठोस कारण नसल्याशिवाय मी असं बोलेल का. उद्या जी काही तुमची महत्त्वाची कामं असतील, मीटिंग, सह्या करणं, कोर्ट कचेरीची कामं, सगळी काही उद्या दुपारनंतरच करा, कारण ही पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. भेटू उद्या, ठेवतो फोन, असं म्हणून गुरुजी फोनच ठेवून देतात. तर आता गुरुजींच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. इकडे मानिनी मात्र विचारात पडते, असं का म्हणाले असतील गुरुजी, आणि गुरुजींनी सुद्धा एवढा आग्रह का धरला असेल हो. मग आता विक्रम म्हणतो, जेव्हा जेव्हा गुरुजी असं काही फोन करून सांगतात ना मानिनी, तेव्हा माझ्या तर डोक्याला लगेच भुंगा लागतो. तेव्हा मानिनी म्हणते की काळजी वाटणार नाही का हो. तेव्हा विक्रम म्हणतो, बरं बाई, ठीक आहे ठीक आहे, आता काही का असेना पण तुझ्या मनातली इच्छा तरी पूर्ण होईल, कारण उद्या आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा होणार आहे. तेव्हा मानिनी एकदमच विचारात पडते आणि म्हणते, पण उद्याच का हो, कारण उद्या असं काय मोठं घडणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे डिनरसाठी आलेले असतात. तेव्हा जीवा विचारतो, काय नंदिनी, छान झालं ना डिनर, कॅन्डल लाईट डिनर वगैरे मी तर ॲक्सेप्ट केलं नव्हतं. तेव्हा नंदिनी म्हणते, कधी कधी आपल्याला अपेक्षित नसतं आणि तेच आपल्या बाबतीत घडतं, असं जेव्हा ती हसतच म्हणते. तेव्हा जीवाचा चेहराच पडतो आणि तो आता अगदी शांततेत तिच्याकडे पाहू लागतो, अगदी सिरियस होतो. विचारतो, काय झालं नंदिनी अचानक. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असतात. तेव्हा काव्या आता पार्थची गंमत करत असते आणि म्हणते, आज तर खरंच खूप मजा आली ना, म्हणजे कसं आहे ना, आज एकीकडे मी बनवलेली साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाल्ली नाहीत, पण दुसरीकडे तर तुम्ही मला अगदी लॉंग ड्राईव्हला घेऊन आलात आणि आता इतक्या छान जागी डिनरला सुद्धा घेऊन आलात, थँक्यू सो मच, थँक्यू, असं म्हणून आता काव्या ही त्याचे आभार मानत असते. तेव्हा पार्थ मात्र गालात हसतो आणि तिच्याकडे पाहतो. मग आता तुमच्या चेहऱ्यावरचा राग गेला हे पाहून मला खरंच खूप छान वाटलं, आणि इतका अँग्री लुक तुम्हाला सूट नाही करत देशमुख, असं आता काव्या म्हणते. आणि व्हाईट सॉस पास्तासाठी स्पेशल थँक्यू. तेव्हा पार्थ विचारतो, आवडलं ना तुम्हाला. ती म्हणते, हो आवडलं. मला एक सांगू, आज खूप दिवसानंतर मी तुम्हाला असं हसताना पाहतीये आणि तेच मला सर्वात जास्त आवडलं. आणि हे रेस्टॉरंटसुद्धा मला आवडलं, खूप छान आहे हा हे रेस्टॉरंट, म्हणजेच आपल्याला शांतपणे बसून खूप गप्पासुद्धा मारता आल्या आणि तेही खूप दिवसानंतर. मला खरंच खूप मजा आली. मग त्यानंतर काव्याच्या लक्षात येतं, ती विचारते, काय हो, आपल्याला बराच वेळ झाला घरातून निघून, जास्त उशीर तर नाही झाला ना आपल्याला. तेव्हा असं जेव्हा ती विचारते ना, तेव्हा पार्थ एकदमच गप्प होतो, सिरियस होतो आणि म्हणतो, खरं तर खूप उशीर झालाय. आणि सगळ्याच गोष्टींना पार्थचं कोड्यातलं बोलणं ऐकून मात्र आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती विचारते, काय. तर आता दुसरीकडे गुरुजींनी लिस्ट पाठवलेली असते, ती मिथुन आणि मानिनी चेक करत असतात. तेव्हा आता प्रत्येक वस्तूचं नाव घेत मिथुन म्हणतो, हे पहा, उद्या सकाळी मी जातो आणि माझा जिगर जीवासुद्धा, आम्ही दोघेही एक एक करून वस्तू घेऊन येतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, डोंट टेक टेन्शन. तेव्हा मानिनी म्हणते, अहो पण उद्या जीवाच पूजेला बसणार आहे, तुम्ही कशाला उगीच जीवाला घेऊन जाताय, तुम्ही उद्या एकटे जाणार आहात का. तेव्हा बरं ठीक आहे, मी एकटा जातो माझा, असं आता मिथुन सांगतो. त्यानंतर आता तो एक किस्सा सांगतो अंतरपाटाचा, की माझ्या मित्राच्या लग्नात मी अंतरपाट धरलं होतं, म्हणून तो म्हणतो की माझ्या मित्राच्या भाचीच्या लग्नात सुद्धा तूच ये अंतरपाट धरायला, कारण त्या दोघांमध्ये अजून एकदाही भांडण झालं नाही ना अंतरपाट धरला म्हणून. म्हणला, एखाद्याचा पायगुण चांगला असतो, तुझा हातगुण चांगला आहे, त्यामुळे येच तू नक्की. मानिनीला तो असं सगळं काही एक्सप्लेनेशन देत बसतो. ते पाहून मानिनी म्हणते, बरं मिथुन भाऊजी तुम्ही जाओ तिकडे, पण हे सामान घेऊन या अगोदर. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर वसू तेथे येते आणि विचारते, काय ग मानिनी, तुम्हाला झोपायचं नाही आहे का, गप्पा काय मारत बसलात. मग आता आम्ही गप्पा मारत नाही तर साठे गुरुजींचा फोन आला होता असं मिथुन सांगतो. तेव्हा आता काही नवीन, असं वसू वेगळ्याच टोनमध्ये विचारते. तेव्हा मानिनी म्हणते, वसुताई असं काही नाही, मला सहजच त्यांना फोन केला होता, म्हणलं सगळ्यांच्या सुख समाधानासाठी आपण एखादी सत्यनारायणाची पूजा घालूयात, पण त्यांनी सांगितलंय की उद्याचाच मुहूर्त आहे. तेव्हा वसू विचारते, एवढं काय झालंय, म्हणजे उद्याचाच मुहूर्त आहे का फक्त.
इकडे नंदिनी आणि जीवा दोघेही गप्पा मारत असतात। तेव्हा जीवा म्हणतो, एक तुला सांगू, अगं आज खूप दिवसानंतर तुला असं नॉर्मल हसताना पाहिलंय। एक ह्युमन बिंग म्हणून तुला सांगतो, जगातील काही माणसांचं हसू असं असतं ना की जे बघितलं ना तर आपल्याला धीर वाटतो, अगदी छान वाटतं। हो आता ठीक आहे, तुला माझ्यासारख्या खळ्या पडत नाहीत आणि मला पडतात, परंतु मला तुझ्यासारखं असं निखळ हसताच येत नाही। मग आता तो तिच्या हसण्याची तारीफ करतो आणि म्हणतो, तुझं हसू म्हणजे 4 महिन्याच्या उन्हाळ्यानंतरचा पहिलाच पडणारा पाऊस। अगं तुझं हसू म्हणजे दिवाळीतील खरेदीची हौस। अगं तुझं हसू म्हणजे अप्रतिम जेवणानंतरचं गोड डिझर्ट। तच वेटर तेथे येतो आणि डेझर्टमध्ये काय देऊ असं विचारतो। जीवा म्हणतो, हॉट परफेक्ट टाईम। अरे भाई, एवढा वेळ कुठे होतास तू? मग आता तो मेनू कार्ड घेतो आणि म्हणतो, ऐक ना, आज डेझर्ट तर मीच मागवणार आहे मॅडमसाठी खास, असं म्हणून तो मेनू कार्ड स्वतःजवळ ठेवतो। तेव्हा आता तो लगेचच तिला वेगवेगळ्या गोड पदार्थांची नावं सांगू लागतो। तुला काय खायचंय हे असं विचारतो। तेव्हा आता, अहो बोला बोला मॅडम, काय हवंय तुम्हाला, असं जीवा अगदी आनंदानेच विचारतो। तेव्हा ती म्हणते, मला डिओर्स हवाय। असं म्हटल्याबरोबरच जीवा क्षणात खाली कोसळतो आणि धक्क्यानेच खाली बसतो आणि नंदिनीकडे पाहतच राहतो, कारण नंदिनीने आज डिनर डेट अरेंज केलेली असते आणि तिच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू आहे। तिला फक्त आजचा दिवस माझ्याबरोबर घालवायचा होता, मला खुश ठेवायचं होतं आणि जाता जाता सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचंच हसू पाहायचं होतं का, असं जीवाच्या एका क्षणी मनात येतं आणि त्याचा चेहरा अगदी पडलेला असतो। तो नंदिनीकडे सतत पाहतच राहतो, ते सुद्धा अगदी धक्क्याने, तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच अगदी मावळून गेलेला असतो। इकडे काव्या पार्थला विचारते, जाऊ द्या ठीक आहे, पण कधी कधी असा उशीर झाला तर चालू शकते ना? मग आता ती म्हणते, असे कितीसे वाजले असणार आहेत आत्ता? मग आता घड्याळामध्ये जेव्हा ती पाहते तेव्हा म्हणते की, अहो पार्थ, हे पहा 11 वाजले आहेत। तेव्हा आता पार्थला अचानक धक्का बसतो आणि त्याला आठवतं की जेव्हा आम्ही दोघेही फ्रूट सलाड खात होतो त्याचवेळी 11 वाजले होते आणि मी काव्याला मनातच एक विश मागायला सांगितली होती। तेव्हा आता काव्याला ते आठवून हसू येतं आणि ती विचारते की, काय हो पार्थ, तुम्हाला काय हवंय ना ते युनिवर्सकडे मागा बरं, अहो काय हवंय तुम्हाला? तेव्हा पार्थ आता अगदी रडकुंडीला येतो आणि काव्याला म्हणतो, मला डिओर्स हवाय। हे ऐकून आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती पार्थकडे धक्क्यानेच पाहते आणि मनातच विचार करू लागते, म्हणजे पार्थला डिओर्स हवाय माझ्यापासून? अजूनही त्यांच्या मनातून हे विचार सुद्धा गेलेले नाही आहेत का? तेव्हा तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आता रडतच काव्याला सांगतो, तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं, माझ्यासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन यावा। तर दुसरीकडे नंदिनी रडत असते आणि जीवाला सांगते, माझा पार्टनर माझ्यासाठी स्वतःच्या हाताने असा नाश्ता बनवणारा असावा। दुसरीकडे पार्थ काव्याला सांगतो, तुम्ही हे जे माझ्यासाठी एफर्ट्स घेताय ना, श्रीखंड बनवणं वगैरे, हे आयुष्यभर नाही घेणार आणि स्वतःला तुम्ही थांबवा आता, आणि जर का तुम्ही नाही थांबलात तर मी प्रेमात पडेन काव्या तुमच्या। तेव्हा काव्याला हे ऐकून जबरदस्त असा धक्काच बसतो आणि ती रडत असते। दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, आपली ही अधुरी कहाणी आपण इथेच संपवूयात। इकडे पार्थ म्हणतो, काव्या, आता मला तुमच्यापासून डिओर्स हवाय, यावर सही करा, एवढेच उपकार करा माझ्यावर। तर इकडे आता नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की, हे डिओर्स पेपर यावर सही करा आणि सगळं काही संपवा। मग जीवा आणि काव्याला एकाच क्षणी 2-2 धक्के बसतात। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।